नमस्कार, मी अमित देवतळे। एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेऊन मी आज तुमच्यासमोर आलो आहे। मग इंटिग्रेटर असो किंवा कस्टमर असो, या दोघांनीही लक्षात घेणं गरजेचं आहे, खास करून सोलर कस्टमरनी। कारण हे सगळे कामं सोलरचे इन्स्टॉलेशन हे तुमच्या घरावरती होतं। जो माणूस ऑर्डर घेतो आहे त्याची कंपनी रजिस्टर आहे, माणसं आणतोय किंवा दिहाडीवरती आणतोय किंवा त्यांनी कुठेतरी सबलेट करून त्या माणसांना काम देऊन टाकलं की तुमच्या घरावरती वेल्डिंग आणि वायरिंग वर्क करून जावं। त्याच्या पेरोलवरती ते माणसं आहेत, त्याचे ESIC PF आहे का त्या माणसांकडे हे पाहणं गरजेचं आहे। कारण असे बरेच इन्सिडेंट झालेले आहेत की हे लोक डेली बेसिसला वेल्डर आणि इलेक्ट्रिशियन कुठून तरी हायर करतात आणि ते तुमच्या घरावरती येऊन काम करतात आणि निघून जातात। करत असताना त्यांच्यासोबत काही इन्सिडेंट झाले तर याची सर्वस्व जबाबदारी ही तुमच्या त्याचा ESIC PF किंवा कॉन्ट्रॅक्ट नसेल किंवा तो कंपनीच्या पेरोलवर नसेल तर ज्यांच्या घरी हा इन्सिडन्स होतो त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल होणार। लेबर कॉन्ट्रॅक्टर ॲक्ट 197 किंवा ॲक्सिडेंटल ॲक्ट 1855 किंवा इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 किंवा IPC 1860 सेक्शन 304A अंतर्गत आपल्यावरती कारवाई होऊ शकते। म्हणजे बघा की तुम्ही जर का नॉन प्रोफेशनल माणसांकडनं जर का काम कराल तर ते स्वतः येऊन तर काम करणार नाही आहेत, ते कोणाला तरी थर्ड पार्टीला तुमच्याकडे कमीत कमी पैशामध्ये सिस्टम लावायसाठी डेली बेसिसला किंवा रोजी बेसिसला माणसं आणतील आणि हा सगळा इन्सिडन्स तुमच्या घरी झाला तर विचार करा की ही पैसे वाचवायचे थोडेसे पैसे वाचवायच्या चक्करमध्ये हे सगळं तुमच्या अंगावर येऊन बसणार। मुद्दा क्रमांक 2 की ह्या लोकांची आयडेंटिटी काय, यांचं क्रिमिनल रेकॉर्ड चेक केला आहे का, यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं आहे का, हा पण एक अत्यंत महत्त्वाचा विषय। कोणीतरी लेबर 800 रुपयाला भेटतोय किंवा 1000 रुपयाला वेल्डिंग मारून देतोय म्हणून कारण त्याने कुठेतरी कॉस्ट कटिंग करायची आहे, त्याचं कुठल्याही प्रकारचं एस्टॅब्लिशमेंट नाही आहे आणि तो फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसिसला कामं घेतोय आणि कुठले इलेक्ट्रिशियन वेल्डर जमा करतोय आणि तुमच्याकडे पाठवून देतोय तर तुमच्या घरची सुरक्षा ही पण नाकारता येण्यासारखी 1000 रुपये वाचवायच्या चक्करमध्ये किंवा 25,000 रुपये वाचवायच्या चक्करमध्ये त्या इंटिग्रेटरला याच्यामध्ये फरक म्हणजे जी कंपनी जी आज एवढ्या दिवसापासून या बिझनेसमध्ये आहे त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असतील असं गृहीत धरू करा त्याला लॉंग टर्म काम करायचं आहे तर ग्राहकांनी सतर्क राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे। तर सतर्क राहा। अशाच माहितींसाठी आमच्या फेसबुकला लाईक करा, फॉलो करा किंवा इंस्टाग्राम असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा किंवा YouTube असेल तर YouTubeला फॉलो करा। धन्यवाद।